रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा। चला आज आपण बनवूया यम्मी बर्गर। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक पाव घेतलेला आहे, एक शिमला मिरची घेतलेली आहे, थोडासा सांबार, अर्धा टोमॅटो, कांदा, गाजर, 2 आलू उकडून घेतलेले आहे, एक चम्मच तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकून घेऊया 1 चम्मच। जिरं फुलू देऊया आपण। जिरं फुललेलं आहे, आता आपण कांदा टाकून घेऊया। याचा रंग लाल येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा। कांदा झालेला आहे, आता आपण गाजर, शिमला मिरची टाकून घेऊया आणि 2 मिनिट याला परतून घेऊया। शिमला मिरची आणि गाजर याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। आता आपण टमाटर टाकून घेऊया। टमाटर सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडं मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानं टमाटर लवकर सॉफ्ट होतात। थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेत आहे, थोडीशी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, यानं कलरच येते, तिखट नाही आहे, थोडंसं धनिया पावडर। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। याला मसाला भाजून घेऊया आणि आपण आलू उकळले ते हे टाकून घेऊया याच्यामध्ये। दोन आलू उकळून घेतले होते मी, ते सर्व आलू याच्यामध्ये टाकून घेणार आहे। याला परतून घेऊया। बघा किती छान याला कलर आलेला आहे। आता थोडासा सांबार टाकून घेऊया आणि याला परतून घेऊया आणि मॅशरच्या साहाय्याने याला मिक्स करून घेऊया आपण। आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण। अशा प्रकारे मॅच करून घेतलेलं आहे सर्व मी मिश्रण। देऊया टमाटर सॉस लावून घेऊया दोन्ही साईडला। हे बनवलेलं बॅटर टाकून घेऊया आपण याच्यामध्ये। पूर्ण भरून घ्यायचं आपल्याला।
बघा हे आपलं बर्गर रेडी झालेलं आहे तयार. आपलं बर्गर रेडी झालेलं आहे. आता आपण असं सुद्धा खाऊ शकते, पण मी याला यम्मी बनवण्यासाठी आणखी याच्यात काही ॲड करणार आहे. थोडं तूप टाकून घेणार आहे. तुम्ही याच्याऐवजी बटरसुद्धा टाकू शकता. थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे काश्मीरी. थोडंसं धनिया पावडर, थोडासा सांबार. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण बर्गर मिक्स करून घेऊया. बघा किती छान बर्गरला कलर आलेला आहे आणि खायला पण खूप यम्मी लागते हे बर्गर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.